समाज 10 शून्यत्व निरसन. या विश्वातील माणसांची जगण्याची विचाराची पद्धत फार वेगवेगळ्या प्रकारची असते. मग ती माणसे प्रापंचिक असोत की ज्ञानी. उपनिषदांमध्ये सुद्धा निरनिराळ्या ऋषींच्या अनुभवानुसार मतभिन्नता आढळते. त्यासाठीच ज्याला हा परमार्थ साधायचा आहे त्याने काय करावे तर संतांच्या सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे वागावे. आपण आणि देव मुळातच अभिन्न आहोत, परंतु याचा अनुभव ध्यानात घेतला पाहिजे. ध्यानाला बसल्यावर कालांतराने विचार शांत होत जातात आणि मग काहीच नाही असे वाटतं. ते शून्य असतं, पण आपण त्याला ब्रह्म समजतो. म्हणूनच समर्थ सांगतात की जोपर्यंत वेगळेपणाने पाहतो आहोत तोपर्यंत शून्यत्वाचा संशय वाढत जातो. म्हणून ब्रह्माशी तदाकार होऊनच ते अनुभवलं पाहिजे. श्रीराम जनाचे अनुभव पुसता, कलहो उठिला अवचिता. हा कथा कल्लोळ श्रोता, कौतुके ऐकावा. एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे. काही दान पुण्य करावे, सद्गती कारणे. एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे. काही दान पुण्य करावे, सद्गती कारणे. एक म्हणती संसार खोटा, वैराग्ये घ्यावा देशवटा. येणे स्वर्गलोकींच्या वाटा, मोकळ्या होती. एक म्हणती बहुतांपरी, वासना असावी बरी. येणेची तरी संसारी, अनायासे. एक म्हणती शास्त्र पहावे, तेथे निरोपिले देवे. तेणे प्रमाणेची जावे, परलोकासी. एक म्हणती एकची बरवे, आपुल्या आचारे असावे. अंतकाळी नाम घ्यावे, सर्वोत्तमाचे. एक म्हणती पुण्य असेल, तरीच नाम येईल. नाही तरी भुली पडेल, अंतकाळी. एक म्हणती जीत असावे, तवची सार्थक करावे. एक म्हणती फिरावे, तीर्थाटन. एक म्हणती हे अटाटी, पाणी पाषाणाची भेटी. चुबकुळ्या मारिता हिंपुटी, कासा विसवावे. एक म्हणती योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा. देहो अमरची करावा, अकस्मात. एक म्हणती तपोनिधी, होता वोळती सकळ सिद्धी. एक म्हणती रे आधी, इंद्रपद साधावे. एक म्हणती अघोर मंत्र, तेणे होई जे स्वतंत्र. श्रीहरी जयेचा कळत्र, तेची वोळे. एक म्हणती एक साक्षप, करावा मृत्युंजयाचा जप. तेणे गुणे सर्व संकल्प, सिद्धी ते पावती. एक आश्चर्य मानिती, एक विस्मयो करीती. एक कंटाळो न म्हणती, काये होईल ते पहावे. ऐसे प्रापंचिक जन, लक्षणे सांगता गहन. परंतु काही एक चिन्ह, अल्पमात्र बोलिले. आता असो हा स्वभाव, ज्ञात्यांचा कैसा अनुभव. तोही सांगिजेल सर्व, सावध ऐका. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती. एक म्हणती ब्रह्मप्राप्ती, कर्मेची होय. एक म्हणती सर्व ब्रह्म, तेथे कैचे क्रियाकर्म. एक म्हणती हा अधर्म, बोलोची नये. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम. अनुभवाचे वेगळे वर्म,
म्हणती एक. सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता, देही असोन अलिप्तता सहजची झाली. एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षात्वे वर्तावे, दृश्य असोनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे. अवघी साकरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे, द्रष्टा कैचा स्वानुभवे अवघेची ब्रह्म. विघुरले तुपथिजले तैसे निर्गुणची गुणा आले, तेथे काये वेगळे केले द्रष्टेपणे. अवघा आत्मा आकारला आपण भिन्न कैचा उरला, दुसरा अनुभव बोलिला ऐसिया परी. ऐक तिसरा अनुभव प्रपंच सारुनिया सर्व, काही नाही तोची देव ऐसे म्हणती. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्यची उरले, तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक. दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडिले, ब्रह्म म्हणोनी मुरडले तेथुनीच मागे. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया समंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटो न गेला. परी हा सूक्ष्म अडथळा, वारी विवेके वेगळा, जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी. वेगळेपणे पहाणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी. आपण वस्तू सिद्धची आहे, मन मी ऐसे कल्पू नये, साधू सांगती उपाये तुची आत्मा. संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञान दशक संपूर्ण झाला. आत्मज्ञान निरोपिले, यथामतीने बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरशन नाम समास 10वा. श्रीराम. दशक 8वा समाप्त.